या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने. आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर. आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला. जिल्हा परिषद निवडणुकीत पारगाव झारकरवाडी जिल्हा परिषद गट हा तालुक्यातील सर्वात चर्चेचा विषय ठरत असून या गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निरगुडसर हे गाव असून वळसे पाटील यांच्या पसंतीकडे राजकीय वर्तुळाची नजर लागली असून या मतदारसंघातील उमेदवारी कोणाला मिळते याबाबत पक्षातील कार्यकर्ते तसेच मतदार यांच्यात प्रचंड उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या 2 प्रमुख इच्छुकांची नावे पुढे येत असून दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील तर दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय तसेच समर्थक माजी उपाध्यक्ष अरुण गिरे हे दोघे इच्छुक असून शिवसेना उबाटा पक्षाकडून शिंगवे गावचे शाखा प्रमुख किरण मेहत्रे इच्छुक तर शिंदे शिवसेना गटाकडून निरगुडसरचे गावचे सरपंच रवींद्र वळसे पाटील इच्छुक तर भाजप पक्षाकडून खडकवाडी गावचे माजी उपसरपंच अध्यक्ष भाजपा आंबेगाव पूर्व मंडळ किरण बाबाजी वाळुंज तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून निरगुडसर येथील महिला अध्यक्ष आंबेगाव तालुका पूजाताई निलेश वळसे या इच्छुक असून सर्वच उमेदवारांनी गावोगावी फिरून मतदारांच्या भेटी घेत असून जोरदार तयारी केलेली पाहायला मिळते. यापैकी कार्यशैली आणि लोकसंपर्क व्यापक असल्याने निवड कोणाची होणार याबाबत मतदारांमध्ये चर्चा रंगल्या आहेत. पारगावतर्फे झारकरवाडी जिल्हा परिषद गट हा परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेसचा मजबूत गट राहिला असला तरी यावेळी विरोधकही सज्ज असून लढत चुरशीची होणार असल्याचं संकेत मिळत आहेत. वळसे पाटील यांच्या निरगुडसर गावातील 3 उमेदवार इच्छुक असल्याने मतदारसंघाकडे जिल्ह्यासह संपूर्ण आंबेगाव तालुक्याचे लक्ष लागले. मतदारांच्या पसंतीचा उमेदवार कोण असेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले. पारगावतर्फे झारकरवाडी जिल्हा परिषद गट हा मतदारसंघ सर्वसाधारण श्रेणीत असल्यामुळे अध्यक्षपदाचा मार्ग याच गटातून मोकळा होण्याची दाट शक्यता राजकीय तज्ज्ञ वर्तवितात. यामुळे या मतदारसंघातील लढत केवळ स्थानिक पातळीपुरती मर्यादित न राहता जिल्हा पातळीवर देखील लक्षवेधी ठरत आहे. सगळ्याच पक्षांतर्गत उमेदवारी मिळवण्यासाठी तगडी रस्सीखेच सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये वातावरण तापलं आहे. येत्या काही दिवसांत उमेदवार घोषित झाल्यानंतर मतदारसंघातील समीकरणे अधिक स्पष्ट होतील. आमचे प्रतिनिधी समीर गोरडे, आंबेगाव.